ऑलमोस्ट रेकॉर्डेड प्रॉब्लेम तुम्हाला मिळून जाईल. सो बघा, आज आपल्याला घ्यायचं आहे आपल्या नोट्स मधला प्रॉब्लेम नंबर 9. सो फर्स्ट ऑफ ऑल यू ऑल वेलकम टू साई कॉमर्स अकॅडमी. आणि 9 नंबरचा जो आपण आज प्रॉब्लेम बघणार आहोत त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला टॅक्सेबल इन्कम काढायची आहे हाऊस प्रॉपर्टी पासून. ओके, सो बघा, मिस्टर एक्स इज द ओनर ऑफ अ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी इन कानपूर. मिस्टर एक्सचा जो ओनरशिप आलेली आहे आणि जी प्रॉपर्टी दाखवलेली आहे ती कानपूर मध्ये आहे. डझंट मॅटर, प्लेस कुठलाही राहू शकतं, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. Mr. X is the owner of a residential property in Kanpur. It has been let out for rupees 90,000 per year. किती रुपयाने लेट आउट केलेला आहे? 90,000 per year. It means that the property ची जी ऍक्च्युअल रेंट आहे ती ऍक्च्युअल रेंट किती मिळत आहे? 90,000 रुपीज पर इयर. ओके, ऍक्च्युअल रेंट किती आहे? 90,000 रुपीज पर इयर. द म्युनिसिपल टॅक्स पेएबल बाय द ओनर कम्स टू रुपीज 10,000. जो टॅक्स ओनरनी पे करायला पाहिजे तो 10,000 रुपीज. बट अकॉर्डिंग टू द अग्रीमेंट विथ द टेनंट हॅज अग्रीड टू पे द टॅक्स डिरेक्टली टू द म्युनिसिपालिटी. पण मिस्टर एक्स आणि जो टेनंट आहे त्याच्यामध्ये जे काही अग्रीमेंट झालेलं आहे त्या अग्रीमेंटच्या नुसार जो टेनंट आहे, जो किरायदार आहे, तोच किरायदार डिरेक्टली टॅक्स पे करणार म्युनिसिपालिटीला. आणि आपल्या फॉर्मॅट मध्ये आपण जो टॅक्स घेतो आहे मायनस करण्यासाठी डिडक्शन मध्ये घेतो आहे, म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर घेतो आहे, पेड बाय टेनंट कधीच घ्यायचा नाही. आणि या प्रॉब्लेम मध्ये डिरेक्टली मेन्शन केलेलं आहे की इथे म्युनिसिपल टॅक्स कोण पेड करणार आहे? टेनंट पेड करणार आहे. तो किती आहे? रुपीज 10,000. याच्या व्यतिरिक्त however the landlord bears the following expenses on the tenant amenities under the agreement. आता काही एक्सपेन्सेस जे आहे म्हणजे अग्रीमेंट ऍज पर अग्रीमेंट काही एक्सपेन्सेस जो आहे तो कोण पे करतो आहे? लँडलॉर्ड पे करतो आहे ऍज अ टेनंट अम्युनिटीज. कसा देतो? ऍज अ टेनंट अम्युनिटीज. आता अम्युनिटीजला मराठीमध्ये आपण म्हणतो आहे सुविधा. ज्या काही सुविधा लँडलॉर्ड करणं दिल्या जात आहे त्या सुविधासाठी जे एक्सपेन्सेस बेअर होत आहे ते एक्सपेन्सेस कोण पे करतो आहे? लँडलॉर्ड पे करतो आहे अंडर दी अग्रीमेंट. बघा, इथे आलेले आहे सुविधा. खर्च हा शब्द म्हटलेला नाही आहे, अम्युनिटीज हा वर्ड आलेला आहे. त्यामध्ये काय काय आहे? वॉटर चार्जेस आहे, हा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. लिफ्ट मेंटेनन्स आहे, ही सुद्धा कन्सिडर करायची आहे. सॅलरी ऑफ गार्डनर्स आहे, हा सुद्धा कंटिन्यू म्हणजे कन्सिडर करायचा आहे. आणि लाइटनिंग ऑफ स्टेअर्स, ज्या पायऱ्या असतात त्यावर जो आपण लाइटनिंगचा खर्च आहे हा सुद्धा आपल्याला कन्सिडर करायचा आहे प्रॉब्लेम मध्ये. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे रेंटनी राहत आहात, तुम्ही माझ्याकडे रेंटनी राहत आहे आणि तुम्ही मला वार्षिक 90,000 रुपये रेंट देऊन राहिलेले आहे. आणि या 90,000मध्ये मी तुम्हाला काही अम्युनिटीज प्रोव्हाइड करतोय. त्या अम्युनिटीज मध्ये 1,000 प्लस 1,000 प्लस 1,200 प्लस 800 म्हणजेच हा टोटल किती आहे? हा जो 4,000 रुपीज एक्सपेन्सेस आहे ते मी तुमच्यासाठी बेअर करतोय. ज्या काही सुविधा मी तुम्हाला देतोय त्या सुविधासाठी 4,000 रुपये खर्च मी तुम्हाला तुमच्यासाठी बेअर करतोय. सो या 4,000 रुपीजनी माझी इन्कम काय होणार? कमी होणार, डेफिनेटली कमी होणार. याच्या आधीच्या आपण प्रॉब्लेम मध्ये घेतलं होतं की सर जे काही अंडर क्लेम्स असतात जसा रिपेअरचा खर्च आहे किंवा एनी अदर एक्सपेन्सेस जे आपण कधीच मायनस करत नव्हतो ते सर्व एक्सपेन्सेस काय करायचो आपण अंडर सेक्शन 24A मध्ये ऍज अ डिडक्शन 30% स्टँडर्ड डिडक्शन मध्ये इन्क्लूड करायचो. पण ते डिडक्शन्स मध्ये एक्सपेन्सेसचा विचार केलेला होता. वी थिंक ओनली अबाउट दी एक्सपेन्सेस, बट हिअर वी आर थिंकिंग अबाउट दी अम्युनिटीज विच इज प्रोव्हाइडेड बाय द लँडलॉर्ड टू द टेनंट. ज्या सुविधा लँडलॉर्ड प्रोव्हाइड करतो आहे किरायदाराला, बघा, वॉटर चार्जेस लँडलॉर्ड पे करतो आहे म्हणजे त्याची इन्कम कमी करायची आपल्याला. का बरं कमी करायची सांगणार? लिफ्टचा मेंटेनन्स आहे तो लँडलॉर्ड देतोय, सॅलरी आहे गार्डनरची तो लँडलॉर्ड देतोय, लाइटिंग ऑफ स्टेअर्स तो सुद्धा लँडलॉर्ड देऊन राहिलाय. आता या सुविधा आहे बेसिकली जर विचार केला तर टेनंट त्या हाऊस मध्ये राहतो आहे, वॉटर चार्जेसचं बिल त्यांनी द्यायला पाहिजे, लिफ्ट मेंटेनन्स तो राहतोय तो वापरतोय म्हणजे याचा सुद्धा खर्च कोणी करायला पाहिजे? टेनंटनी करायला पाहिजे. गार्डनर ची सॅलरी सुद्धा टेनंटनीच द्यायला पाहिजे होती. लाइटिंग ऑफ स्टेअर्स जे काही असतील खर्च तो सुद्धा टेनंटनी द्यायला पाहिजे. पण टेनंटच्या बिहाफ मध्ये हा सुविधा जेव्हा लँडलॉर्ड प्रोव्हाइड करतो आहे तर
त्यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये ऍक्च्युअल रेंट मधून कुठनं ऍक्च्युअल रेंट मधनं ह्या ज्या काही अम्युनिटीज आहेत त्या अम्युनिटीज मायनस करायच्या आणि त्यानंतर रिमेनिंग जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंटचं कंपॅरिझन करायचं एक्सपेक्टेड रेंट सोबत. वॅकन्सी पिरियड असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाहीये. बाकी सर्व रूल ऍज इट इज सेम, नथिंग टू बी चेंज. काहीच बदल आलेला नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या अम्युनिटीज आहे त्या अम्युनिटीज आपल्याला मायनस करायच्या आहे. कशामधनं मायनस होणार आहे? या कम्प्लिटली मायनस केल्या जाईल ऍक्च्युअल रेंट मधनं. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेला नाहीये, फेअर रेंट दिलेला नाही आहे, स्टँडर्ड रेंट दिलेला नाही आहे, त्यामुळे इथे आपण एक्सपेक्टेड रेंट काढलेला नाहीये किंवा काढू सुद्धा शकत नाही. बट आपल्याला डायरेक्टली ऍक्च्युअल रेंट दिलेला आहे. रेट ऑफ प्रॉपर्टीचा जो रेट आहे 90,000 रुपीज पर इयर तो आपला ऍक्च्युअल रेंट आहे. त्यामधून आपण अम्युनिटीज काय करू शकतो? मायनस करू शकतो. पुढे म्हटलेलं आहे द लँडलॉर्ड क्लेम द फॉलोइंग डिडक्शन्स. रिपेअर्स नाही येणार, लँड रेव्हेन्यू नाही येणार, कलेक्शन चार्जेस नाही येणार. हे सगळे डिडक्शन जे आहे ते कशामध्ये कव्हर केले जातील? 30% स्टँडर्ड डिडक्शन मध्ये कव्हर केले जातील, कारण याची एक्झॅक्ट व्हॅल्युएशन आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. कुठल्या सेक्शन मध्ये येत आहे हा? 24A. कोणत्या सेक्शन मध्ये कॅल्क्युलेट होत आहे? अंडर सेक्शन 24A. मग सिम्पली आहे कम्प्युट ही टॅक्सेबल आहे. ऍक्च्युली इथे हीच पाहिजे. कम्प्युट हिज टॅक्सेबल इन्कम फ्रॉम धिस प्रॉपर्टी. या प्रॉपर्टी पासूनची आपल्याला टॅक्सेबल इन्कम काउंट करायची आहे. एकदम इझिएस्ट प्रॉब्लेम आहे. जे 10th नंबरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये हाऊस सेकंड जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा विचार करावाचा आहे, परंतु इथे एकदम इझी आहे, काही काळजी करण्यासारखी गरज नाही. बघा, सो बघा आता इथे घ्यायचं काय आहे नेमकं, तर सिंपल मध्ये आहे म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट, एक्सपेक्टेड रेंट या काहीच दिलेल्या नाही, त्यामुळे आपण डिरेक्टली ऍक्च्युअल रेंट घेणार. ऍक्च्युअल रेंट मधनं आपल्याला अम्युनिटीज मायनस करायची आहे. अम्युनिटीज का मायनस करायची लक्षात आलं तुमच्या? ऑन रिप्लाय फास्ट, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ओके. अम्युनिटीज मायनस करायचे आहे. ठीक आहे. अदर कुठलेच एक्सपेन्सेस आपल्याला मायनस करावायचे नाही. ठीक आहे. सो अम्युनिटीज मायनस करायचा, आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळेल आणि ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळाली की आपण तिथून जे काही पुढचा प्रवास आहे आपला प्रॉब्लेम सोडवण्याचा तो ऍज इट इज आहे, त्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. ठीक आहे. जरी मी तुम्हाला मेसेज केलेला होता की डिफिकल्ट वगैरे प्रॉब्लेम आहे, तसं काही नाही, सगळी मोहमाया असते. सो बघूया आपण कुठल्या बेसिसला आपल्याला ट्राय करता येईल. ठीक आहे. सो बघा, सो आपण कॅल्क्युलेशन करतो आहे मिस्टर एक्सच्या हाऊस प्रॉपर्टीचं, आणि इथे आपल्याला म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट नाही नसल्यामुळे आपण एक्सपेक्टेड रेंट काढू शकत नाही. डिरेक्टली आपण काय घेणार? ऍक्च्युअल रेंट. काय येणार आहे आपला? ऍक्च्युअल रेंट, जो किती दिलेला आहे? 90,000 रुपीज. किती आलेला आहे? 90,000. लेस काय करायचं? अम्युनिटीज प्रोव्हाइडेड बाय लँडलॉर्ड. लँडलॉर्डचा अर्थ होतो घर मालक. आता कुठल्या कुठल्या अम्युनिटीज आहे त्या बघून घेऊया. सो पहिली आलेली आहे वॉटर चार्जेस. वॉटर चार्जेस, त्यानंतर सेकंड अम्युनिटी झालेली आहे लिफ्ट, मेंटेनन्स. थर्ड अम्युनिटी झालेली आहे सॅलरी ऑफ गार्डनर. अँड फोर्थ अम्युनिटी झालेली आहे लाइटिंग ऑफ स्टेअर्स. ओके, एवढ्या अम्युनिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. तर बेसिकली सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं आहे. तर या अम्युनिटीजची व्हॅल्यू जी आहे ती इनर मध्ये घ्या. ठीक आहे. जसं वॉटर चार्जेस किती रुपये आहे, तर वॉटर चार्जेस दिलेला आपल्याला 1,000 रुपीज.
त्यानंतर लिफ्ट मेंटेनन्स टाकलेला आहे 1000 रुपीज. देन सॅलरी ऑफ गार्डनर आहे 1200. आणि त्यानंतरचा जो टाकलेला आपल्याला लाइटनिंग ऑफ स्टेअर्स, सो हा आहे 800. याची सर्वांची टोटल करा आणि आउटरला घ्या. आउटरला आपल्याला टोटल येणार 4000 रुपीज. किती रुपये मायनस करतोय आपण? 4000 काय होणार आपले? मायनस होणार. ठीक आहे. 4000 मायनस केल्याच्या नंतर जी बॅलन्स अमाऊंट आहे म्हणजे 86,000 रुपीज काय होत आहे आपली बॅलन्स राहते. ठीक आहे. सो ही 86,000 आहे आपली ऍक्च्युअल रेंट रेसिव. किती आलेली आहे? 86,000. सो बघा इथे कंपॅरिझन साठी काहीच नाही आहे. त्याच्यामुळे जी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आहे, सो ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू सुद्धा किती राहील आपली? 86,000. कारण इथे आपण कुठलंही कंपॅरिझन करतो नाही आहे. ठीक आहे. या डायरेक्टली आपण आउटरला घेऊन घेऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. 86,000. त्यानंतर या 86,000 मधनं आपण लेस करतोय, पण लेस करण्यासाठी इथे आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे. लेस काय काय होतंय बघा. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं आपण काय काय मायनस करतो चला सांगा पटकन. म्युनिसिपल टॅक्सेस फक्त म्हणायचं नाही, म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर घ्या. आणि सेकंड आहे अनरिअलाइज रेंट. सो इथे म्युनिसिपल टॅक्स सुद्धा काय आहे? नील आहे. त्यानंतर अनरिअलाइज रेंट सुद्धा काय आहे? नील आहे. ओके. याची टोटल सुद्धा काय राहील मग? नीलच राहील. आउटरला काहीही निघणार नाही. म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर असता तर मायनस केलेला असता, पण प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली मेन्शन केलेला आहे the municipal tax payable by the owner comes to rupees 10,000 but according to the agreement with the tenant has agreed to pay the tax directly to the municipality. जो काही टॅक्स पे करायचा आहे तो टॅक्स ऍज पर दी अग्रीमेंट कोण पे करणार आहे? टेनंट पे करणार आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की सर्वात पहिले प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजून घ्या, जेणेकरून आपल्याला चूक झाली नाही पाहिजे. सो म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर नसल्यामुळे तो नील घेतला. अनरिअलाइज रेंट दिलेलाच नाही आहे. ठीक आहे. सो आपण इथे घेऊ शकतो नेट अॅन्युअल व्हॅल्यू. सो नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती निघणार? 86,000 ऍज इट इज. 86,000 ऍज इट इज आपली काय असेल? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आणि इथून पुढे आपल्याला सर्वात महत्वाचं असतं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सो डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 सांगा. पहिलं डिडक्शन्स कुठलं लावतोय आपण? 30% स्टँडर्ड डिडक्शन आपण फर्स्ट पहिले लावतो आहे. सो 30% स्टँडर्ड डिडक्शन 86,000 मल्टिप्लाइड बाय 30 पर्सेंटेज किती होतात रे? इज इक्वल टू 25,800. ओके. सो 25,800 आपल्याला आहे स्टँडर्ड डिडक्शन, राईट. सो इथे आपण घेऊया 25,800. त्यानंतर जो सेकंड डिडक्शन आपण घेतो आहे तो कुठला घेतो आहे? इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन लोन काहीही म्हटलं तरी चालेल, जो आपल्याला दिलेला नाही आहे. सो आपण मायनस किती करणार मग? मायनसची जी काही व्हॅल्यू असेल ती मायनसची व्हॅल्यू काय राहणार आपली? 25,800. किती मायनस करू आपण? 25,800. काय मिळेल आपल्याला? आपल्याला इझिली मिळून जाईल टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस
प्रॉपर्टी. ओके. सो सांगा 86,000 जी नेट अॅन्युअल व्हॅल्यू आहे, 86,000 मधनं 25,800 मायनस करा. आन्सर सांगा किती राहता? 60,200. ओके, व्हेरी गुड. 60,200 इज अवर फायनल आन्सर. सो एकदम सिंपल मध्ये हा प्रॉब्लेम घेतलेला होता आपण, की ज्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन कशाचं करायचं होतं. बेसिकली आपल्याला टॅक्सेबल इन्कम काढायची होती हाऊस प्रॉपर्टी पासून, आणि अम्युनिटीज इथे प्रोव्हाइड केलेल्या होत्या. सो जेव्हा कधी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या असतील तर त्या अम्युनिटीज काय करायचं आपल्याला, पूर्णपणे प्रोव्हाइड केलेल्या अम्युनिटीज मायनस करायच्या. पण कशातून मायनस करायच्या? ऍक्च्युअल रेंट मधनं मायनस करायचं. होप की हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. प्रॉब्लेम समजला असेल तर साई कॉमर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या लेक्चर मधला आपण एक ऑनगोईंग एक्झाम्पल पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करतो आहे. तो सुद्धा तुमच्या एक्झाम प्रिपरेशन साठी खूप हेल्पफुल राहील. त्याकरिता चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू क्लास.